मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक आपले जयेश शेठ पाटील सोनारपाडा 50-50 इथे बसल्यात आणि आपला उद्या जो सावली मैदान इथं खूप चांगला पारंपरिक मैदान होतं तिथं आपला सोन्या पाळणार आहे. त्याची माहिती घेऊया. दादा नमस्कार. नमस्ते. उद्या भरपूर दिवस झाले चर्चा झाली, सोन्याचा फेरा पाळणार आहे उद्या. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. उद्या बैल आपला अख्ख्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा बिनजोडचा एक नंबरचा मैदान म्हणजे सावली मैदान देसई आणि 5 पाड्यांचा म्हणजे मैदान घेतात ते. आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे. सोन्या काही पण करून चांगला फेरा करून फक्त आम्हाला फेऱ्यासाठी पाहिजे. तर त्यानं सांगितलं मी 100% बैल घेऊन येणार पहिल्याला, फक्त मी पहिला काही सांगणार नाही. आणि त्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज बैल जो पळतो तो त्याला पहिल्याला असेल. फक्त नाव नाही घेणार मी बैलाचा, फक्त सस्पेन्स ठेवतो, कारण सर्वांना आतुरता वाटली पाहिजे त्याच्यासाठी, म्हणून तो पहिला बैलाला आहे उद्या. उद्या म्हणजे अखंड महाराष्ट्र गाजवलेलाच उद्या पहिला एक नंबरचाच पहिला धुमाकूळ घातलेला. आणि जो नियोजन केलं आपण बघा ना, मागच्या वर्षी पण सावली मैदान सोन्याने गाजवलेला आणि उद्या पण त्याला भरपूर सारे चाहता वर्ग त्याचा पाहायला येणार आहे. काय बोलाल त्यांच्यासाठी? चाहता वर्ग बैल काय मी प्रत्येक मुलाखत मध्ये सांगतो, हा बैल माझा नसून अख्ख्या महाराष्ट्राचा जेवढं त्याचे प्रेमी आहेत, जेवढे ते चाहते आहेत, त्यांचा बैल आहे. त्यांच्यासाठी काय म्हणजे ते येणार आहेत त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी मी काय केलंय बंदोबस्त मी युट्यूबला नाही सांगणार. मी केलेलं आहे. आतापासून पाहुणी चालू झालेली आहेत, तुम्ही बघितलेलीच आहेत. हो, आता मगाशी बघितली भरपूर सारे लोक भेटायला येतात. आणि आपला छोटा सोन्याचं काय नियोजन असणार? काय छोटा सोन्या आणि बागड पलट, छोटा सोन्या आणि बागड पळणार गाडी पलट. आता मी जस्ट लाईव्ह केला, भरपूर जणांनी सांगितलं पाखऱ्याबद्दल विचारा ना, काय सांगाल? पाखऱ्या आता ऑलिम्पिकनं म्हणजे एक अजून 5-6 दिवस जातील त्याला, बाकी क्लिअर झाले. आणि एक तारखेला गणपती आहेत माझ्या घरी, तेव्हा बैल घरी येईल. जो सावली मैदानाचा पारंपरिक मैदान, या मैदानाविषयी काय बोलायला? आपल्या खूप साऱ्या आठवणी आहेत तिथे. मी अजूनपर्यंत हरलेलो नाही. मी मोठ्या मोठ्या गाड्या मारल्यात त्या मैदानात. सावली मैदानात म्हणजे 26 जानेवारीलाच नाही, म्हणजे त्या मैदानात मला हार नाहीच. याच्या पहिले म्हणजे असं रेग्युलर मैदान होतात तिथे पण मोठ्या मोठ्या गाड्या मी मारल्या. मी नाव नाही घेणार, पण माझ्यासाठी लकी मैदान आहे. लकी मैदान आहे आपल्या मैदानामध्ये ना. उद्या सावलीच्या खूप सारे गाडा मालक येतात, त्यांच्यासाठी काय बोलाल? सर्व जसं आपल्याला घाटावर न आहेत ना, ती माणसं आहेत ना घाटावरली, आपण मुंबईवरली, आम्ही सर्व भाऊ आहेत. जशी आपली तिथे आपण गेल्यानंतर पुशेगाव असू दे, कोरेगाव असू दे, कोल्याचं मैदान असू दे, किंवा नागठाणे असू दे, पेडगाव असू दे, असे मोठे मालशिरस, तिथे गेल्यानंतर जी आपली ती सोय करतात तशी त्यांची इथे आल्यानंतर सोय करतो. कारण तिथे पण आपला घर आहे, इथे पण आपले घर त्यांचा घर आहे, असं समजून आम्ही येतो. म्हणजे भावकी आपली. भावकी. आणि मला वाटतं उद्या खूप साऱ्या गाड्या होणार आहेत. जास्तीत जास्त गाड्या झाल्या पाहिजेत, असं काय संदेश देणं गाडा मालकांना की लवकर गाड्या झाल्या पाहिजेत? लवकर काय झालंय, 3-4 मैदान आहेत, 4 का 5 मैदान आहेत, मला आता मगाशी माहित पडला. पण मैदान असेल ना तेवढ्या गाड्या, कारण 1700 काहीतरी आपले सभासद आहेत. म्हणजे 3400 बैल असतील कमीत. मग एका मैदानात 850 गाड्या होऊ शकत नाही, कारण 200 गाड्या होऊ शकतात. कारण 850, मग 4 मैदानात ते डिवाइड होऊन चांगल्यापैकी गाड्या होतील. आणि इथे पण गाड्या सावली मैदानात सर्वात मोठ्या होतील आणि सर्वात पब्लिक जास्ती सावली मैदानात असेल. तेच आहे. आणि 4ही मैदानं मला वाटतं तुमच्या आवडीचे आहेत. 4ही मैदानासाठी शुभेच्छा काय देणार तुम्ही? सर्वांना चांगल्या प्रकारे मैदान घ्या, बैलवाल्यावर काही अन्याय करू नका सोडणाऱ्यांवर. आणि पंचांनी पण थोडासा आपली माणसं समजून काही जास्त माणसांवर प्रेशर आणू नका, कारण कसं माणसं ही प्रेमापोटी येतात आणि त्यांना बैल गाडी बघायचा हे असतो, उत्सव असतो, उत्साहिक असतात ते. आणि त्याच्यात पुढे कमी मागे पुढे माणूस जातो, त्यामुळे हाणामारी करू नका. फक्त प्रत्येकाने समजून सांगा, आपला भाऊ आहे, मामा आहे, काका आहे, दादा आहे, हे तुम्ही समजून बाजूला काढा. बरोबर आहे. आणि जे प्रेक्षक आता बघा ना, आपल्या पाठीमध्ये आता खूप कमी प्रेक्षक उतरतात
तर जे काही थोडक्यात उतरतात त्यांच्यासाठी काय बोलाल, कारण बैलांना त्रास त्यांनी होतो. आहे ना, प्रेक्षकांना मी विनंती करतो भावांनो, कारण जो बैल मालक आहे ना, जी बैल सांभाळतो त्याला समजतो काय येते हार आणि जीत. आणि तुम्ही मधीत येऊन म्हणजे फालतूमध्ये काहीतरी बैलांवर अन्याय करता. कोणाची गाडी त्या साईडला जातो, कोणाचा बैल दाबून त्या पाठीत जातो किंवा बाहेर जातो, असं काही कोणावर भावांनो अन्याय करू नका. कारण मुका जनावर आहे आणि त्याला त्या मालकाला हार पत्करून जावा लागतो मैदानात. चालेल, थोडक्यातच आपण माहिती घेऊ आणि उद्या बोलूया नक्की. धन्यवाद. धन्यवाद.